नमस्कार, सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सर्वांना पोटाचा जो घेर आहे तो सर्वांना कमी करायचा आहे आणि ते अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चूक असं काहीच नाही, वावगं असं काहीच नाही. जर पोटाचा घेर वाढलेला आहे तर तो नक्कीच कमी केला पाहिजे. ठीक आहे. तर याच्या आधी मी काही एक्सरसाइज तुम्हाला दाखवलेल्या आहेत की कशा पद्धतीनं एक्सरसाइज केले, ठराविक एक्सरसाइज केले तर तुमचा पोटाचा घेर कमी होऊ शकतो. मात्र आज मी तुम्हाला 2 मुख्य योगासनं दाखवणार आहे आणि ती योगासनं जर तुम्ही केलात तर नक्कीच तुमचा जो पोटाचा आणि कंबरेचा अतिरिक्त चरबीचा भाग आहे तो कमी होण्यास नक्की मदत होणार आहे. मात्र एकच गोष्ट मी वारंवार सांगते, ती म्हणजे तुम्ही नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही नियमितपणे करत नसाल, मध्ये गॅप घेत असाल तर त्याचा कोणताच परिणाम होताना तुम्हाला जाणवणार नाही. सो तुम्हाला नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी इज अ की ऑफ सक्सेस. जर तुम्हाला या योगासनांच्या प्रॅक्टिसमध्ये सक्सेस हवा आहे, सक्सेस म्हणजे काय, हेल्दी लाईफस्टाईल, जशी मी जगते, मेनकाज हेल्दी लाईफस्टाईल. ओके. तर त्या पद्धतीनं जर तुम्हाला जगायचं आहे, ते सक्सेस तुम्हाला अचीव करायचं आहे, तर नियमितपणा असणं खूप गरजेचं आहे आणि तो नक्की तुम्ही ठेवाल याची खात्री मी बाळगते. तर चला, आज मी तुम्हाला 2 योगासनं दाखवणार आहे आणि ती योगासनं तुम्ही जर नियमितपणे केलात तर नक्की बाकी संपूर्ण शरीरावरही त्याचा चांगला परिणाम होतोच, त्याच्यामध्ये कोणताच वाद नाही. मात्र पोटावर त्याचा खूप चांगल्या प्रमाणात परिणाम होतो आणि म्हणून मी तुम्हाला ही 2 आसनं दाखवणार आहे जी शयन स्थितीमधील आहेत. ती ऑलरेडी मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत. तर ही मी तुम्हाला व्यवस्थितपणे कशा पद्धतीने करायची आहेत, किती वेळा करायचं आहे आणि किती वेळ आसन थांबवून ठेवायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला, शयन स्थिती घ्यायची आहे. एक पहिलं आहे पवनमुक्तासन. पवनमुक्तासनामध्ये आपले दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून आपल्या पोटावर पाय आणायचे आहेत आणि आपली हाताची घडी आपल्या दोन्ही पायांवर घ्यायची आहेत आणि पाय पोटावर दाबायचे आहेत, जेवढी दाबता येईल, कारण हाताची घडी व्यवस्थित बसणं गरजेचं आहे. जेवढी तुमची हाताची घडी तुमच्या पायावर बसेल तेवढा त्याचा चांगला परिणाम तुम्हाला जाणवेल. तर आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. मात्र पाय वर घेत असताना हळू घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6. आता पाय खाली पडायची इच्छा होते. पाय झटक्यात असे वर घ्यायचे नाहीत. जेव्हा तुम्ही हळू काउंटिंगमध्ये पाय वर घेता तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या पोटावर ताण येतो आहे. तर चला, काउंटिंगमध्ये मी पाय वर घेते म्हणजे तुम्हालाही त्या पद्धतीनं पाय वर घेता येईल. आपल्याला इच्छा होते की पटकन पाय वर घ्यावे, पण ती इच्छा दाबून आपण अनकम्फर्ट झोनमध्ये पाय हळूहळू वर घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर चला, 1 2. बघा पाय कसे आहेत, स्ट्रेट. इथे भरपूर ताण आलेला आहे मला. 3 थांबा, 4 थांबा, 5 6 7 8 9 10. 10मध्ये पाय काटकोनामध्ये आले पाहिजेत. आपलं शरीर आणि आपले पाय काटकोनामध्ये आणायचे. ठीक आहे. इथे आल्यानंतर पाय सरळ करून घ्यायचे. पाय वाकडे इकडे तिकडे नाही झाले पाहिजेत, पाय सरळ असायला हवेत. यानंतर आपल्याला गुडघ्यातून पाय दुमडायचे. गुडघ्यातून पाय दुमडले व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हाताची घडी आपल्या गुडघ्यांवर आणि मान वर उचलून आपली हनुवटी गुडघ्यांच्या मध्ये लावायची आहे.
आसन सोडताना पुन्हा मान खाली घ्यायची आहे. एक, हात दोन्ही बाजूला, पाय वर, आणि ज्या पद्धतीने आपण पाय वर घेतले होते त्या पद्धतीने पाय आपल्याला काउंटिंगमध्ये खाली घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. तर या पद्धतीनं आपल्याला हे आसन करायचं आहे. आता आसन स्थितीमध्ये मला बोलता येत नाही कारण ते नियमाच्या विरोधात आहे आणि त्यावेळेला श्वास संथ गतीने चालू असतो, त्यामुळे मला बोलणं शक्य नाही. तर आसन स्थिती घेतल्यानंतर आपण डोळे बंद करायचे आहेत आणि जास्तीत जास्त वेळ आपल्याला आसन कसं टिकवता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही हाताची घडी पायावर घालत असता त्यावेळेला जर जमत नसेल, हात आपले पुरत नसेल, तर तुम्ही प्रयत्न करा हाताने खाली दाबायचा. हळूहळू पोटाचा घेर जसा कमी होईल त्या पद्धतीनं आपल्या हाताची जी घडी आहे ती व्यवस्थित बसायला सुरुवात होते. तर हे आपल्याला करायचं आहे. तर चला मी पुन्हा एकदा तुम्हाला हे आसन करून दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4. 1 2 3. हळू घ्यायचे आहेत. ओके. यानंतर आसन करून झाल्यानंतर शवासन, जे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. शवासन दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्यायचे, दोन्ही हातांमध्ये अंतर घ्यायचं आहे, शरीर आणि हातांमध्ये. मान ज्या बाजूला कलंडते त्या बाजूला नॅचरली कळंडू द्यायची आहे आणि श्वास संथ गतीने चालू द्यायचा, जेणेकरून आपलं शरीर आणि आपल्या मनाला एक रिलॅक्स भेटतो. तो रिलॅक्स आपल्याला देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शवासनामध्ये पुढचं आसन आहे, एक आसन करून झाल्यानंतर ते रिलॅक्सेशन असं मिळतं की आपण पुढील आसन करण्यासाठी आपलं शरीर आणि मन तयार होतं. आपला श्वासही जो जलद झालेला असतो, फास्ट झालेला असतो, तोही शांत होण्यास मदत होते. आणि म्हणून प्रत्येक आसन झाल्यानंतर आपल्याला शवासन घेणं खूप गरजेचं आहे. तर यानंतर द्रोणासन. तर द्रोणासनामध्ये मी तुम्हाला सांगते की पाय हळूवारपणे काउंटमध्ये जेवढे हळू घेता येतील पाय सरळ ठेवायचे आणि पाय वर घ्यायचे आहेत शरीराच्या काटकोनामध्ये. द्रोणासन. पोटावर भरपूर ताण येतो, कंबरेवर ताण येतो आणि त्यामुळे ह्या भागाचे जे स्नायू असतात त्यांच्यावर भरपूर ताण आल्यामुळे त्यांच्यामधील जी चरबीचा भाग आहे तो रिड्यूस होण्यास मदत होते. आणि म्हणून नियमितपणे हे आसन करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला खरोखर तुम्ही सिरियस असाल तुमच्या पोटाच्या घेराबद्दल किंवा जो काही भाग वाढलेला आहे तो कमी करण्याबद्दल, तर हे नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. तर चला करूया द्रोणासन. इथे सरळ रेषेत काटकोनामध्ये पाय हळू वर घ्यायचे. पाय हळू वर घेता येत नसतील तर काउंट करत वर घ्यायचे, जसे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि जर हळू घेता येत असतील तर तुम्ही हळूवारपणे घेऊ शकता. तर सगळीकडे बघा पाय स्ट्रेट आहेत, स्ट्रेट ठेवायचे. त्यानंतर आपला पाय सरळ ठेवायचे आणि वरचा भाग उचलायचा आहे. इथे येऊन आपल्याला थांबायचं आहे. तुम्ही जाणवू शकता की इथे पोटावर भरपूर ताण येतोय.
शवासन. शवासन घ्यायचं आहे. हे आसन करत असताना पाय वर घ्यायचे, पुन्हा पाय खाली एक 45 अंशाचा कोन झाला पाहिजे आपल्या खालील जमिनीमध्ये आणि पायांमध्ये. आणि इकडूनही जेवढं शरीर उचलता येईल तेवढं उचलायचं आहे. आपले मान, पाठ, फक्त कमरेचा जो भाग आहे तो आपल्याला जमिनीवर ठेवायचा आहे. आणि या कंडिशनमध्ये आपल्याला अधांतरी राहायचं आहे. तर हे जास्त वेळ राहणं सोपं नाही. तर तुम्हाला ते टिकवून ठेवणं, पहिल्यांदा 5 सेकंद, त्यानंतर 10 सेकंद, यानंतर 20 सेकंद, 30 सेकंदपर्यंत आपल्याला हे आसन टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरच आपल्याला जो हवा आहे तो बदल आपल्या पोटाच्या घेरामध्ये दिसेल. आता हे आसन करत असताना तुम्हाला जाणवेल की पाठीचा कणा असू दे किंवा पोट असू दे आणि कमरेचा भाग, इथे भरपूर ताण येतो आणि आपण जास्त वेळ हे आसन टिकवून ठेवणं अशक्य होऊन जातं. तर हीच प्रॉपर प्रोसेस आहे की आपल्याला ते आसन सोडायची इच्छा होते, मात्र आसन सोडायचं नाही. आपल्याला ते आसन करत राहायचं आहे. तर चला पुन्हा एकदा करूया. 1 2 रिलॅक्स. अशा पद्धतीनं दोन्ही आसनं झाल्यानंतर आपल्याला शवासन करायचं आहे आणि आसन सोडायचं आहे. उडताना कसंही न उडता एक पद्धत आहे, त्या पद्धतीने उठायचं आहे आपल्याला. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात जोडून घ्यायचे, गुडघे आपले कोपरांवर यायचे आहे आणि बसायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ही 2 आसनं नियमितपणे करायची आहेत. 3-4 आवर्तनं करायची आहेत. ॲटलिस्ट 30-30 सेकंद आपल्याला हे आसन टिकवून ठेवायचं आहे प्रत्येक आवर्तनामध्ये. तर अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर नक्की त्याचा चांगला परिणाम होताना तुम्हाला जाणवेल. तुम्ही जर ही आसनं करत असाल तर तुम्हाला करत असताना जर काही अडचणी येत असतील तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.